छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. तुमचा जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही, मला माहिती आहे. कल्पना आहे की आपण 3:30-4 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित आहात. आता 8 वाजून या ठिकाणी गेलेले आहे. दुपारपासूनचे भुसे साहेब, चौधरी साहेब, आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत, या नाशिकच्या विविध ग्रामीण भागामध्ये पेठ असेल, सुरगणा असेल आणि आता या ठिकाणी नाशिकमध्ये हे कार्यक्रम आपण करतोय. आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि हे नाशिक जे आहे हे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि या ठिकाणी माझे लोकसभेतील सहकारी आप्पा गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण जो आहे हा नाशिक मध्येच या ठिकाणी राहिला पाहिजे. मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यबाण जो आहे तो या नाशिक मध्येच या ठिकाणी राहणार आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना हेमंत अप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पूर्ण बहुमताने हे आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. गेले अनेक वर्ष हेमंत अप्पा गोडसे जे आहेत या लोकसभेसाठी काम करतायत. मगाशी वेळेच्या अभावी जे आहेत त्या ठिकाणी ते आपलं पूर्ण मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करू शकले नाही. काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितल्या, पण मी त्यांना जवळून त्या ठिकाणी गेले 10 वर्ष लोकसभेतील सहकारी म्हणून पाहतोय की त्यांच्या कार्याची पद्धती जी आहे, कार्यशैली जी आहे, या ठिकाणी विविध उद्योगधंदे जे आहे या नाशिकमध्ये आणण्याचं काम जे आहे हे हेमंत अप्पांनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि मी नेहमी म्हणत असतो की आप्पा जे आहेत हे आप्पा एका बाकी खासदारांना, आमदारांना उदाहरण त्यांचं मी देत असतो की आप्पांची कार्य करण्याची जी पद्धती आहे ती एक विशिष्ट आहे की कुठलं काम जर ते मागे लागले तर त्या मंत्रालयापर्यंत, त्या मंत्र्यापर्यंत, ते पूर्ण काम होईपर्यंत जे आहे हे त्यापर्यंत जे आहे ते तोपर्यंत ते मागे हटत नाही. ते काम जे आहे या नाशिकमध्ये आल्याशिवाय ते गप्प त्या ठिकाणी बसत नाही. याचे अनेक उदाहरणं जे आहेत, नॅशनल हायवे असतील, स्टेट हायवे असतील, केंद्राकडून रेल्वे असेल, केंद्राकडून वेगवेगळं बजेट असेल, या ठिकाणी आप्पांनी या ठिकाणी आणले. अरे दुसऱ्याचं कोणाचं नाव नाहीये, बसा खाली. आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात, तेही 2 दिवसाच्या तयारीमध्ये. मला वाटतं शिवसेनेवरती आणि आप्पा गोडसेंवरती प्रेम करणारे आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहात. प्रेम करणारे कार्यकर्ते आहात, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे या ठिकाणी आपण सहकारी उपस्थित झालेले आहात. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जेव्हा बाहेर गेले, गुवाहाटीला गेले, तेव्हा त्यांच्या बरोबर अनेक मंत्री, अनेक आमदार आणि त्यानंतर खासदार म्हणून हेमंत अप्पा गोडसे जे आहेत हे मला वाटतं सुरुवातीलाच शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून जे आहे हे त्या ठिकाणी त्यांच्या बरोबर त्या ठिकाणी उभे राहिले. तेव्हाचा काळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लोक घाबरत होती, काय निर्णय घ्यायचा, काय होईल, कोण मुख्यमंत्री बनेल, कोण उपमुख्यमंत्री बनेल, सत्ता आपली येईल का, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जे आहे फक्त शिंदे साहेबांवरचा असणारा विश्वास जो आहे या सगळ्या मंडळींनी जे आहे आणि आपण सगळ्यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला आणि त्यांच्या बरोबर आपण
सगळे लोक उभे राहिले. शिंदे साहेबांनी जे पाऊल उचललं हे कशासाठी उचललं आता आपल्या सगळ्यांना माहिती पडलं. गेले 2 वर्ष कशा प्रकारे शिंदे साहेब काम करतात, कशा प्रकारे आपलं सरकार हे काम करतंय. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार जे आहे हे शिंदे साहेब पुढे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करताय. म्हणून रोज जे आहे हे रोज शिंदे साहेबांबरोबर अनेक आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, हे त्या ठिकाणी प्रवेश करतात. गेले 2 वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जे काम केलं या ठिकाणी हे आपण सगळे लोक जे आहेत हे जवळून त्या ठिकाणी पाहत आहेत. तळागाळापर्यंत जाण्याचं काम, तळागाळापर्यंतच्या व्यक्तीला लाभ कसा मिळेल याच्यासाठी शिंदे साहेब दिवस रात्र या ठिकाणी काम करतात आणि त्यांच्या बरोबर त्यांचे हे सगळे सहकारी काम करतात. 18 तास 20 तास काम करण्याचं मला वाटतं एक रेकॉर्ड जे आहे शिंदे साहेब त्या ठिकाणी केलेलं आहे. आता लोक विचार करतात की शिंदे साहेब झोपतात कधी, शिंदे साहेब उठतात कधी, की बाबा सकाळी बघितलं की शिंदे साहेब मुंबईमध्ये, दुपारी बघितलं शिंदे साहेब नाशिकमध्ये, संध्याकाळी बघितलं शिंदे साहेब गडचिरोलीला, नंतर रात्री बघितलं की शिंदे साहेब अजून एका जिल्ह्यामध्ये. असा त्यांचा प्रवास जो आहे हा शिंदे साहेबांचा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रोज जो आहे हा त्या ठिकाणी आहे. म्हणून शिंदे साहेबांवरती विश्वास दाखवून जे आहे हे आपण या ठिकाणी उभे राहिला. ठाण्यानंतर जे आहे हे नाशिककडे पाहिलं जातं. ठाण्यामध्ये ज्या प्रकारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिवसेना वाढवली, शिवसेना रुजवली, तशाच प्रकारे जे आहे या नाशिकमध्ये देखील शिवसैनिक जो आहे हा घराघरापर्यंत शिवसैनिक आहे, मनामध्ये लोकांच्या शिवसेना आहे. या नाशिकमध्ये देखील शिवसेनेचं काम आपण सगळे लोक जे आहेत हे जोरात या ठिकाणी करतात. आज मला आपल्या सगळ्यांना एवढं सांगायचंय की आज शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत, त्यांनी जे केलेली कामं आहेत ही लोकांपर्यंत आपल्याला घेऊन जायचे. तळागाळातील लोकांपर्यंत, ग्रामीण भागापर्यंत जे आहे, खेड्यापाड्यामध्ये जे आहे शिंदे साहेबांचं काम आपल्याला घेऊन जायचंय. कारण की शिंदे साहेब एकट्याने काम करून होणार नाही. संघटना जर मजबूत करायची असेल तर त्यांच्या बरोबर, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या सगळ्यांना तेवढाच वेळ जो आहे हा संघटनेला द्यावाच लागणार आहे. तरच जी आहे ही शिवसेना जी आहे ही ग्रामीण भागामध्ये असेल, पाड्यामध्ये असेल, ही त्या ठिकाणी पोहोचेल. आज शिंदे साहेब एकट्याने काम करून काम होणार नाही. म्हणून आपण सगळ्यांनी जे आहे आता लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेमध्ये फक्त आता आपल्याला 2 महिने काम करायचंय. पण या 2 महिन्यांमध्ये, गेल्या 2 वर्षांमध्ये आपल्या ज्या सरकारने घेतलेली कामं, केलेली जी कामं आहेत ती कामं जी आहेत ती लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायची. शिंदे साहेब ज्या प्रकारे फिरतायत, काम करतायत, ते बघून जे आहे हे विरोधकांना जे आहे त्या ठिकाणी पोटामध्ये जे आहे त्यांचा गोळा त्या ठिकाणी आहे. रोज उठलं की त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नावाने जे आहे त्या ठिकाणी शिव्या देत राहायचं. गेले 2 वर्ष आपण पाहताय की एकच टेप रेकॉर्ड तिकडे वाजते, गद्दार, खोके, खंजीर, त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. पण लोकांनी जेव्हा आपल्याला संधी दिली होती 2.5 वर्ष, तेव्हा आपण 2.5 वर्ष जे आहे घरात बसण्याचं काम केलं. लोकांमध्ये न जाण्याचं काम जे आहे ते आपण त्या ठिकाणी केलं. लोकांच्या मागे उभं राहण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. म्हणून आज लोकांचा विश्वास जो आहे हा शिंदे साहेबांवरती रोज जो आहे तो त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. कुठला मुख्यमंत्री जो आहे हा तेव्हा इर्शालवाडीची घटना जेव्हा घडते तेव्हा त्या ठिकाणी जे आहे ते डोंगर चढून त्या ठिकाणी बरं नसताना त्या डोंगरावरती त्या ठिकाणी जातो. कुठला मुख्यमंत्री आपण पाहिला की त्या ठिकाणी जे आहे पाऊस, कुठलाही प्रसंग घडला तर त्या ठिकाणी महापूर आला तर त्या ठिकाणी जे आहे शिंदे साहेब त्या ठिकाणी धावून जातात. कारण की शिंदे साहेब आज देखील स्वतःला जे आहे हे मुख्यमंत्री न समजता एक कार्यकर्ता जे आहे हे शिंदे साहेब स्वतःला समजतात. ते आपल्यातलाच एक कार्यकर्ता जे आहे, आजही त्यांच्यामधला कार्यकर्ता जो आहे तो जिवंत आहे आणि जिवंत ठेवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे.
म्हणून शिंदे साहेबांची जर ताकद वाढवायची असेल, शिवसेनेची ताकद वाढवायची असेल, तर आपल्याला शिंदे साहेबांबरोबर आपल्याला उभं राहावं लागेल. आज आपण महायुतीमध्ये लढतोय. आज देशामध्ये जे आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली विविध कामं जी आहेत ती त्या ठिकाणी झाली. बाळासाहेबांचं स्वप्न जे आहे पूर्ण करण्याचं काम देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर त्या ठिकाणी बनलं पाहिजे. काश्मीर मधले 370 कलम त्या ठिकाणी आटलं पाहिजे. आणि त्याचबरोबर काल देखील जो आहे हा सीएचा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी लागू झाला. हे बाळासाहेबांचे विचार जे आहे हे नरेंद्र मोदींनी त्या ठिकाणी पूर्ण केले. आणि त्याच नरेंद्र मोदींबरोबर उभं राहण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलं. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केलं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे आपल्याला सगळ्यांना महायुतीचं काम जे आहे या ठिकाणी करायचं आहे. आणि जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या आपल्याला निवडून आणून जे आहे हे पुन्हा नरेंद्र मोदींना या देशाच्या प्रधानमंत्री पदावरती आपल्याला विराजमान त्या ठिकाणी करायचं. म्हणूनच आपकी बार 400 पार आपल्याला पल्ला जो आहे तो त्या ठिकाणी गाठायचा आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये आज आपकी बार 45 पार महायुतीचे उमेदवार जे आहे, महायुतीचे खासदार जे आहे हे निवडून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे हे हेमंत अप्पा गोडसे देखील त्या ठिकाणी आपल्याला आपलं सगळ्यांचं नेतृत्व जे आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण दिवस रात्र जे आहे हे त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. फक्त हेमंत गोडसे अप्पांनी एकट्याने काम केलं तर त्या ठिकाणी होणार नाही. आपण सगळ्यांनी हेमंत अप्पा गोडसे त्या ठिकाणी बनलं पाहिजे. आपण सगळ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. तरच आपलं काम जे आहे हे लोकांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतं. म्हणून ते काम जे आहे आपल्याला लोकांपर्यंत, गावागावापर्यंत, खेड्यापर्यंत, घराघरापर्यंत जे आहे हे जर आपल्याला पोहोचवायचं असेल तर आपल्याला दिवस रात्र त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि मोठ्या मताधिक्याने जे आहे हे पुन्हा एकदा नाशिकचा खासदार जो आहे तो दिल्लीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे. एवढंच मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा आपलं खूप खूप या ठिकाणी सगळ्यांचं धन्यवाद. आपण 4 वाजल्यापासून या ठिकाणी उपस्थित होतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.